राज्यातील 29 महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपला स्ट्राइक रेट अव्वल ठेवलाय। भाजपचा राज्यातील स्ट्राइक रेट 64.51% आलाय। भाजपने राज्यात 2209 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 1425 जागांवर त्यांनी विजय मिळवलाय। भाजपच्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक जागा मिळवल्या असल्या तरी स्ट्राइक रेट मध्ये तिसरा क्रमांक त्यांनी पटकावलाय। शिंदे यांना मुंबईत कमी जागा मिळाल्या असल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेने राज्यभरात चांगली कामगिरी केली आहे। सर्वाधिक जागा जिंकून भाजपचा स्ट्राइक रेट अव्वल। एकनाथ शिंदे यांचा स्ट्राइक रेट मध्ये तिसरा क्रमांक। शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई वगळता राज्यभरात चांगली कामगिरी। MIMचा स्ट्राइक रेट मध्ये दुसरा क्रमांक। राज्यातील महायुतीत मोठा भाव असलेल्या भाजपने पालिका निवडणुकीतही आपलं मोठेपण पुन्हा सिद्ध केलं। विधानसभा, नगर परिषदा आणि आता महापालिका अशी विजयाची हॅट्रिक भाजपने मारली आहे। केंद्रात, राज्यात आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपचंच कमळ फुलल्यानं भाजपची सत्ता सर्व स्तरावर विराजमान झाली आहे। भाजप पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अधिक जागा मिळवल्या असल्या तरी स्ट्राइक रेट मध्ये ती तिसऱ्या स्थानावर आहे। MIMने स्ट्राइक रेट मध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय। शिंदे सेनेने 1493 जागा लढवल्या आणि त्यातील 399 म्हणजे 26.72% जागांवर विजय मिळवलाय। त्या खालोखाल राज्यात काँग्रेसने बाजी मारली असून त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि त्यानंतर ठाकरे शिवसेनेने जागा जिंकल्या। पक्षांचा स्ट्राइक रेट पाहूया। भाजप 64.51%, 2209 जागा लढले, 1425 जागा जिंकले। MIM 28.80%, 423 जागा लढले, 126 जागा जिंकले। शिंदेंची शिवसेना 26.72%, 1493 जागा लढले, त्यापैकी 399 जिंकले। काँग्रेस 23.84%, 1359 जागांपैकी 324 जागा जिंकले। राष्ट्रवादी अजित पवार गट 12.13%, 1354 जागा लढले, त्यापैकी 167 जिंकले। ठाकरेंची शिवसेना 12.8%, 1275 जागा लढले, त्यापैकी 154 जिंकले। मनसे 3.94%, 330 जागा लढले, मात्र जिंकले फक्त 13। आम आदमी पार्टीने 455 जागा लढवल्या, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाहीये। महापालिका निवडणुकीत संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात मुंबई महापालिकेची सर्वाधिक चर्चा होती। मुंबईत भाजप पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेनं स्ट्राइक रेट मध्ये आघाडी मिळवली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय। ठाकरे बंधूंची युती इथे सर्वाधिक चर्चा होती, मात्र त्यांना अपेक्षित यश गाठता आलं नाही। मनसेला अवघ्या 6 जागांवरच मुंबईत समाधान मानावं लागलंय। मुंबईतील मतांची टक्केवारी पाहूया। भाजप 45.39%, ठाकरेंची शिवसेना 27.37%, शिंदेंची शिवसेना 10.28%, काँग्रेस 9.41%, तर मनसे 2.91%। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मुंबईत ठाकरे सेना आणि मनसेची आघाडी केली होती। त्यांनी 11 जागा लढवल्या, मात्र जिंकली एकच। राज्यात भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा आवाज असला तरी MIMला मिळालेलं यश पाहता राज्यात MIMची ताकद वाढतीये। हिंदुत्ववादी भाजपसाठी भविष्यात ही डोकेदुखी ठरू शकते। ठाकरे युतीत मनसेला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। ठाकरे युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरण बदलण्याचा अंदाज होता। ठाकरे सेनेनं त्यांची कामगिरी चांगली केली असली तरी त्या तुलनेत मनसेला मतांवर अधिराज्य मिळवता आलं नाहीये। मनसेसाठी मात्र हा धोक्याचा इशारा ठरू शकतो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।